नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आपण केंद्रामध्ये, मठामध्ये, स्वामींच्या मंदिरामध्ये आरतीला किंवा असं दर्शन घेण्यासाठी जात असतो. तर आपण दररोज आरतीला हजर का राहावं याविषयी आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत. ज्यावेळेस आपण आरतीला हजर राहतो त्यावेळेस आपल्या मस्तकाभोवती पितरांचे दोष, कलियुगाचे दोष, आपल्या पूर्वजन्मीचे दोष हे सतत एका वलय चक्रामध्ये गोल गोल फिरत असतात. म्हणून आपण सतत आपल्याला अनेक अडचणी येतात. कोणतंही काम करत असताना त्यात अडथळे येतात. मग त्याचे स्वरूप अनेक प्रकारचे असते. आर्थिक अडचणी असतात, नोकरी बाबतच्या अडचणी असतात, किंवा विवाह समस्या असतात, संतती समस्या असतात, घरातील विनाकारण वाद विवाद, अजून बरंच काही. पण ज्यावेळेस आपण आरतीला उपस्थित राहतो त्यावेळेस महाराजांची दृष्टी त्या वलयचक्रावर पडते आणि ते दोष हळूहळू कमी व्हायला लागतात. काहींचे दोष हे व्हायला लागतात, काहींचे दोष कमी असतील तर त्यांना लगेच फरक पडतो, कमी असतील तर त्यांना लगेच फरक पडतो पण जाणवतो, पण काहींना थोडा वेळ लागतो. ते आपल्या कर्मावर असतं. तर आपण कमीत कमी महाराजांच्या 108 आरत्यांना खंड न पडता, स्त्रियांनी मासिक धर्म सोडून या आरत्यांना खंड न पडता 108 आरत्यांना हजेरी लावायची आहे आणि आपली दोष कमी करायचे आहेत. तुम्ही नक्की हा उपाय करून पहा. दररोज स्वामी समर्थांच्या आरतीला हजेरी लावा, 108 आरत्या करा आणि तुम्हाला आलेला अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.